मागील 12 वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर कराराची होळी 28 सप्टेंबरला संपूर्ण विदर्भातील जिल्हा आणि तालुका स्तरावर करण्यात येणार आहे। चंद्रपूर शहरात जटपुरा गेट जवळ गांधी पुतळ्यासमोर शनिवारी 28 सप्टेंबरला नागपूर कराराची होळी करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। ॲडव्होकेट चटप यांनी सांगितलं की महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन 64 वर्षे लोटूनही सत्तेतील राज्यकर्त्यांनी नागपूर करार न पाळण्याचे सरकारी धोरण अवलंबले आहे। विदर्भात बारमाही नद्या, विपुल खनिज संपत्ती, असाधारण वनसंपदा आणि अत्यंत कुशल मनुष्यबळ असूनही विदर्भाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे। नैसर्गिक संपत्तीचा विदर्भाव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर सर्व विभागांना पुरवठा केला जातो, त्यामुळे सिंचनाचा अनुशेष, बेरोजगारी, अत्यल्प वीज पुरवठा अशा अडचणींना विदर्भाच्या जनतेला तोंड द्यावं लागतंय। विदर्भातील सिंचनाचा अनुशेष 60,000 कोटींच्या वर गेला आहे। सोबतच शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते, विद्युतीकरण, आदिवासी विकास कार्यक्रम आणि समाज कल्याण तसंच ग्रामविकास या क्षेत्रांचा अनुशेष सुद्धा 15,000 कोटींच्या वर गेलेला आहे। त्यामुळे वाढती बेरोजगारी, हवालदिल शेतकरी, आत्महत्येला प्रवृत्त झालेले त्यांचे परिवार असे अत्यंत भयावह चित्र असून त्याचा कल नक्षली चळवळीकडे वाढला आहे। विदर्भात कोळशावर आधारित वीज निर्मितीपैकी 87% वीज उर्वरित महाराष्ट्रातील उद्योगधंदे, शेती आणि सार्वजनिक उपयोगासाठी वापरण्यात येते। मात्र विदर्भात सध्या दैनंदिन गरजा सुद्धा भागत नसल्यामुळे येथे नेहमीच काळोख पसरलेला असतो। विदर्भात प्रदूषणाचा प्रश्न सुद्धा ऐरणीचा बनलाय, त्यामुळे येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आलं आहे। विदर्भ राज्य आंदोलन समिती मागील 12 वर्षांपासून आंदोलन सुरू ठेवून विदर्भ राज्य मागणीची धग कायम ठेवत आहे। निर्णायक तोडगा काढण्याच्या दृष्टीने आणि नव्या सरकारला गंभीर इशारा देण्याच्या दृष्टीने नागपूर करार जाळून येथील जनसामान्यांच्या प्रश्नांच्या तीव्रतेची जाणीव करून देण्याकरिता आणि लोकजागरासाठी शनिवार 28 सप्टेंबर 2024 ला विदर्भातील सर्व जिल्ह्यांसोबतच तालुक्यात आणि शहरातील जटपुरा गेट येथील गांधी पुतळ्यासमोर नागपूर कराराची होळी विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती ॲडव्होकेट चटप यांनी लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून बोलताना दिली। 28 सप्टेंबर 1953 ला झालेला नागपूर करार हा फसवा आहे, त्यामुळे विदर्भातील जनतेची फसवणूक झाली। म्हणून त्यावर विश्वास ठेवून 1/11/56 ला विदर्भातील जनता पहिल्यांदा द्विभाषिक मुंबई राज्यात, नंतर 1 मे 60 पासून मराठी भाषिकाच्या राज्यात गेली। 64 वर्ष राहून नागपूर कराराची परिपूर्ती झाली नाही, त्यामुळे आम्हाला 60,000 कोटीचा सिंचनाचा अनुशेष, त्यामुळे 131 धरणं पूर्ण होऊन 14 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली नाही। सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पिण्याचं पाणी, रस्ते, विद्युतीकरण, ग्रामविकास, आदिवासी विकास, समाज कल्याण याचे आम्हाला 15,175 कोटी मिळाले नाही। आणि आम्हाला सातत्याने आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघतोय। 12 वर्षात 35,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। दरवर्षी 2000 ते 13 बालकं कुपोषणाने आणि गर्भारमाता कुपोषणाने मरतात। प्रदूषणामुळे आमचा जिल्हा देशात नंबर 1, श्वासोच्छवासाचे सगळे रोग आहे आणि कॅन्सरने यंदा 209 लोक मेले आहे प्रदूषणामुळे। चौथ्या बाजूला आमच्याकडे 54% जंगल असूनही 26 पैकी 23 खनिज असूनही आमच्याकडे उद्योग नाही। आमचे पोरं नक्षलवादाकडे चालले। नक्षलवादी चळवळ ही 6 जिल्ह्यात, 5 विदर्भातले 37 तालुके, 1 नांदेड पूर्व मराठवाड्यातला आहे। आणि हे सगळं संपवायचं असेल तर विदर्भाचं स्वतंत्र राज्य हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे। आणि नागपूर करार हा फसवा आहे, म्हणून आमची फसवणूक झाली म्हणून जागे मारबत म्हणून आम्ही 12व्या वर्षी यंदा नागपूर कराराची होळी करतो। पत्रकार परिषदेला किशोर दहेकर, कपिल इद्दे, अंकुश वाघमारे, नितीन भागवत, सुदाम राठोड, अनिल दिकोंडवार, ॲडव्होकेट रुपेश सूर, आनंदराव खर्डेकर उपस्थित होते।